संगीता यांच्या मुलाचं दुसरं लग्न होणार होतं. पहिल्या लग्नात नेमकं काय घडलं होतं ते त्या पूर्णपणे विसरून जायचा प्रयत्न करत होत्या, कारण तो प्रसंग इतका विचित्र आणि भयानक होता की त्याची आठवण झाली तरी त्यांच्या अंगावर काटा यायचा. पण आज मुलाचं दुसरं लग्न होत असल्यामुळे त्यांना एकच आशा होती, यावेळी येणारी सून त्यांच्या मुलाची मनापासून काळजी घेईल. संगीताचा मुलगा अरविंद दिसायला देखणा, सुशिक्षित आणि चांगल्या नोकरीवर होता. तो घरचा एकुलता एक मुलगा आणि संपूर्ण संपत्तीचा वारस असल्यामुळे घरात सगळ्यांचाच तो लाडका होता. त्यामुळे त्याचं इतक्या लवकर दुसरं लग्न ठरणं कुणाला देखील फारसं विचित्र वाटलं नव्हतं. पण आई संगीता मात्र आतून फारच अस्वस्थ झाली होती. जशी जशी रात्र जवळ येत होती तसं तसं तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. तिच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्टपणे दिसत होती. तिची मुलगी श्रुतीलाही आईच्या मनातील भीती समजत होती. ती हळूच आईजवळ आली आणि म्हणाली, आई, पुन्हा तसं काही झालं तर आपण काय करायचं? हे ऐकताच संगीता थोडी चिडून म्हणाली, तुझ्या तोंडून तरी शुभ बोल, मी आधीच किती चिंतेत आहे. तोपर्यंत लग्नाला आलेले जवळजवळ सर्व पाहुणे घरात जमा झाले होते. पहिल्या लग्नाच्या वेळी देशामध्ये कोरोनाची महामारी असल्यामुळे फार थोड्या लोकांना बोलावलं होतं, पण यावेळी मात्र नातेवाईक मोठ्या उत्साहाने आले होते. त्यांना अरविंदच्या पहिल्या लग्नाबद्दल फारसं काही माहीत नव्हतं. त्याच्या पहिल्या बायकोचं काय झालं आणि इतक्या लवकर दुसरं लग्न का ठरलं याची कल्पना कोणत्याही पाहुण्यांना नव्हती. अरविंद हा स्वतः देखील खूप आनंदात होता. त्यालाही कोणतीच अडचण वाटत नव्हती. उलट त्याची होणारी दुसरी बायको पहिल्या बायकोपेक्षा अधिक सुंदर होती आणि वयाने देखील लहान होती. त्यामुळे त्याचा आनंद ओसंडून वाहत होता. हिवाळ्याचे दिवस होते. बहुतेक पाहुणे त्यांच्या घरी मुक्कामाला होते. बाहेर मंडपात गाणी, नाच, हशा आणि लग्नाचा जल्लोष सुरू होता. प्रत्येकजण आनंदात रमला होता. याच वेळी संगीता तिच्या जाऊबाईला म्हणाली, सून दुसऱ्या शहरातून आली आहे, खूप थकली असेल, तिला लगेच अरविंदच्या खोलीत पाठवू नको. जाऊबाई लगेच म्हणाली, काय झालंय तुला? आत्ताच लग्न झालंय आणि तू पहिल्याच रात्री त्यांची मजा खराब करणार आहे का? संगीता शांतपणे म्हणाली, दोघेही दिवसभराच्या लग्नामुळे खूप दमले असतील. त्यावर जाऊबाई हसत म्हणाली, आजकालची मुलं इतक्या लवकर थकत नाही. मुलींना तर स्वतःच्या लग्नाची किती उत्सुकता असते हे तुला माहितीच आहे. त्यांना कॉफी दे, फ्रेश होतील आणि मग सुनेला मुलाच्या खोलीत पाठव. रात्र वाढत चालली होती. 12 वाजून गेले होते. सकाळी रिसेप्शन असल्यामुळे दोघांनाही लवकर उठायचं होतं. जाऊबाई पुन्हा म्हणाली, आता अजून किती वेळ लावणार? सगळ्या विधी संपल्या आहे. पाहुणे देखील दमून झोपायला गेले. नवरीला देखील आता तिच्या खोलीत जायचं असेल. जाऊबाई घरातील सर्वात मोठी असल्यामुळे संगीता तिच्यासोबत वाद घालू शकली नाही. तिने मनावर दगड ठेवला आणि नववधूला मुलगा अरविंदच्या खोलीत नेलं. खोलीत गेल्यावर त्यांनी सर्वांना बाहेर पाठवलं आणि स्वतः नववधूजवळ बसल्या. तिचा हात हातात घेत त्या प्रेमाने म्हणाल्या, बाळा, आजपासून तू या घराची मोठी सून आहे. तू खूप चांगली मुलगी आहे म्हणून आम्ही तुला पसंत केलंय. थोडा वेळ थांबून त्या पुढे म्हणाल्या, लग्नानंतर काही गोष्टी आपल्या मनासारख्या नसतात. पण बाळा, थोडा संयम ठेव, धीर सोडू नको. नववधूला काही समजत नव्हतं. ती गोंधळून विचारू लागली, आई, तुम्ही नेमकं काय सांगत आहात? संगीता थोड्या संकोचाने म्हणाल्या, माझा मुलगा काही विचित्र बोलला किंवा वागला तरी त्याचं मनावर घेऊ नको. खोलीत जे काही घडेल ते खोलीतच राहू दे. सकाळी मला सगळं सांग, मी तुझी समस्या नक्की सोडवेल. हे ऐकून नववधू घाबरली. लग्नाच्या पहिल्याच रात्री सासूबाई अशा प्रकारचं का बोलत आहे हे तिला काही केल्या समजत नव्हतं. तरीही ती हलक्या आवाजात म्हणाली, ठीक आहे आई, मी प्रयत्न करेल. संगीताने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, तिला धीर दिला आणि ती खोली बाहेर आली. थोड्याच वेळात सर्व नातेवाईक आपापल्या जागी झोपायला गेले. संपूर्ण घरामध्ये शांतता पसरली होती. हिवाळ्याची रात्र तशीच खूप शांत असते, पण संगीता हिच्या डोळ्यात काही झोप येत नव्हती. ती सतत घड्याळाकडे पाहत होती.
तिच्या मनात एकच प्रार्थना होती, देवा लवकर सकाळ होऊ दे. पण तिला सर्वात जास्त ज्या क्षणाची भीती वाटत होती तो क्षण आता जवळ येत होता. रात्र सरकत होती, घरभर शांतता पसरली होती. प्रत्येकजण दिवसभराच्या लग्न समारंभामुळे दमून गाढ झोपला होता. पण संगीता हिच्या डोळ्यांना मात्र झोप नव्हती. ती सतत घड्याळाकडे पाहत होती. मनात एकच इच्छा होती, कशीबशी ही रात्र संपावी आणि सकाळ व्हावी. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. रात्रीचे 2:30 वाजताच अचानक घरभर एक भेदक अशी किंकाळी घुमली. तो आवाज ऐकताच संगीता अक्षरशः दचकली. ज्या प्रसंगाची तिला सुरुवातीपासूनच भीती वाटत होती तोच प्रसंग पुन्हा घडत असल्याची तिला खात्री झाली. पुढच्या काही क्षणात पुन्हा पुन्हा किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. ती किंकाळी एका तरुणीची होती आणि त्या कोणाच्या आहेत हे संगीता चांगली ओळखून होती. किंकाळ्या ऐकून घरातील पाहुण्यांची झोप उडाली. सगळेजण धावत आले. इतक्यात अरविंदच्या खोलीचं दार जोरात उघडलं आणि नववधू विस्कटलेल्या अवस्थेत जीवाच्या अंकाताने किंचाळत बाहेर धावत आली. घाईगडबडीत तिला एवढं सुद्धा भान राहिलं नव्हतं की तिचा दुपट्टा खोलीतच राहिला होता. तिचे कपडे विस्कटलेले होते आणि ती थेट घराबाहेर पळण्याचा प्रयत्न करत होती. घरातील काही महिलांनी तिला कसंबसं अडवलं. अगं बाळा, काय झालं? स्वतःला सावर, असं का पळतेस? सगळ्याच जणी तिला समजावत होत्या, पण ती काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. काही क्षणातच ती बेशुद्ध पडली. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारण्यात आलं. तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण काहीच उपयोग झाला नाही. तिचं संपूर्ण शरीर आता थंड पडू लागलं होतं. शेवटी तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. संगीताची अजिबात इच्छा नव्हती की तिला हॉस्पिटलला न्यावं, कारण तिला माहिती होतं एकदा ही गोष्ट बाहेर गेली की तमाशा होईल. पण तिच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. थोड्याच वेळात नववधूच्या आईवडिलांना बोलवण्यात आलं. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर एकमेकांसोबत कुजबूज करू लागले. आमच्या मुलीचं असं काय झालं असेल? या लोकांनी तिच्यासोबत काय केलं असेल? त्यांच्या नजरा सतत संगीताकडे वळत होत्या. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच प्रश्न होता. संगीता मात्र पूर्णपणे हादरून गेली होती. त्या अवस्थेत ती हॉस्पिटलमध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत होती. तिच्या मनात सतत एकच विचार सुरू होता, अरविंदने असं काय केलं असेल? आई संगीताला घरी जाऊन मुलाला विचारायचं होतं, पण जेव्हा ती घरी परतली तेव्हा अरविंद घरातच नव्हता. त्याचा मोबाईल देखील बंद होता. संगीताने त्याची खोली तपासली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खोली पूर्णपणे व्यवस्थित होती. कुठेही झटापटीच्या खुणा नव्हत्या. कोणतीही वस्तू तुटलेली नव्हती. नववधूवर हात उचलल्याचं कोणतंही चिन्ह दिसत नव्हतं. बहुधा लोकांच्या प्रश्नांना सामोरं जायचं टाळण्यासाठी अरविंद कुठेतरी निघून गेला होता. सध्या मात्र संगीताना फक्त सुनेची काळजी होती. ती पुन्हा रुग्णालयात पोहोचली. 2-3 तासानंतर डॉक्टरांनी नववधूला डिस्चार्ज दिला. पण ती आता सासरी परत यायला अजिबात तयार नव्हती. ती प्रचंड घाबरली होती. तिच्या आईने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. चल बाळा, एकदा सासरी जाऊ, नाहीतर लोक काय म्हणतील? समाजात किती चर्चा होतील? सासू संगीता देखील सुनेच्या जवळ गेली. बाळा, सकाळी मुहूर्ताची आणि ओटी भरण्याची विधी पूर्ण होऊ दे, त्यानंतर तू तुझ्या माहेरी जा, मी तुला अडवणार नाही. हे ऐकताच नववधूचा संताप अनावर झाला. ती मोठ्याने म्हणाली, जाऊ द्या तुमचे सगळे विधी. मी आता या घरात एक क्षण देखील थांबणार नाही. मी माझ्या घरी जाणार. मला माझ्या घरात जाण्यापासून ना समाज अडवू शकतो ना कायदा. मी शिकलेली मुलगी आहे. मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. तुमच्या मुलासोबत मी एक क्षण देखील राहणार नाही. तिने आपला निर्णय स्पष्टपणे सांगितला. संगीता मात्र डोळ्यात अश्रू घेऊन तिच्याकडे पाहत राहिली, कारण अगदी असंच याआधी देखील एकदा घडलं होतं. अरविंदचं पहिलं लग्न झालं होतं तेव्हा देखील त्याची बायको लग्नाच्या पहिल्याच रात्री किंचाळत खोलीबाहेर पळाली होती. त्यानंतर तिने अरविंदचा चेहरा सुद्धा पुन्हा कधी पाहणार नाही असं ठामपणे सांगितलं होतं. ती मुलगी अरविंदची मैत्रीण होती. तिने स्वतःहून या लग्नासाठी होकार दिला होता. ती श्रीमंत घरातील सुशिक्षित आणि अत्यंत समजूतदार मुलगी होती.
संगीताला देखील ती खूप आवडली होती. लग्नानंतर काही दिवसातच ती घरात सगळ्यांची लाडकी बनली होती. पण सुहागरात्रीच्या दिवशी नेमकं काय घडलं हे आजपर्यंत कोणाला देखील समजलं नव्हतं. संगीतानी आणि घरातील इतर महिलांनी पहिल्या सुनेला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. बाळा, एकदा तरी शांतपणे विचार कर. आयुष्याचा इतका मोठा निर्णय रागाच्या भरात घेऊ नको. पण ती ठाम होती. तिने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. मी या माणसासोबत कधीच राहू शकत नाही. आता दुसरी सून देखील अगदी तेच बोलत होती. मी अरविंद सोबत राहणार नाही म्हणजे राहणारच नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोंधळात अरविंद एक शब्द देखील बोलत नव्हता. तो रात्री कुठे गेला होता हे देखील कोणाला माहीत नव्हतं. नववधूचे वडील वारंवार म्हणत होते, तुमच्या मुलाला बोलवा. आम्हाला त्यालाच विचारायचं आहे की त्याने आमच्या मुलीसोबत नेमकं असं काय केलंय. काही वेळानंतर अरविंद घरी परतला. त्याच्यावर प्रश्नांचा अक्षरशः भडीमार झाला. पण तो शांत उभा राहिला. त्याने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. शेवटी नववधूचे आईवडील त्याला सुनावून धमकावून आपल्या मुलीला घेऊन निघून गेले. घरात मोठा तमाशा झाला होता. पाहुण्यांसमोर संगीताची मान खाली गेली होती. नववधूच्या घरच्यांनी त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा चांगलाच अपमान केला होता. तरी सुद्धा मुलगा अरविंदच्या तोंडून एक शब्द देखील बाहेर पडला नाही. अरविंदचे वडील आधीच्या जगातून गेले होते म्हणून सगळी बदनामी आणि अपमान एकट्या संगीताला सहन करावा लागत होता. घरात जमलेले नातेवाईक आता कुजबूज करायला लागले होते. कुणी म्हणत होतं, बहुतेक मुलगा वेडा असावा. कुणी म्हणावं, मानसिक आजार असावा. तर काही जण म्हणत होते, नक्कीच त्याने सुनेसोबत रात्री काहीतरी भयानक केलं असणार, त्यामुळे ती एवढी घाबरली होती. प्रत्येकजण आपल्या मनाने वेगवेगळ्या गोष्टी तयार करत होते. पण संगीताकडे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. जेव्हा लोकांना खरं कारण माहिती नसतं तेव्हा ते स्वतःच कथा तयार करतात आणि अनेकदा त्या अफवा सत्यापेक्षा जास्त भयानक असतात. पण खरी अडचण अशी होती की खरं कारण संगीताला देखील माहिती नव्हतं. सुहागरात्री अशी काही घटना घडत होती की त्यांच्या सुना किंचाळत खोलीबाहेर पळत होत्या. दुसऱ्या सुनेने देखील तिला काही सांगितलं नव्हतं. संगीताने मनाशी विचार केला, कदाचित तिने तिच्या आईवडिलांना काही सांगितलं असेल हीच आशा ठेवून त्यांनी तिच्या घरी फोन लावला. नाटं तुटलं असलं तरी माणुसकी म्हणून त्यांनी तिची चौकशी करायचं ठरवलं. फोन तिच्या आईने उचलला. संगीताने शांतपणे विचारलं, तुमच्या मुलीची तब्येत आता कशी आहे. इतकंच ऐकताच ती संतापली. माझी मुलगी अजून सावरली देखील नाही आणि पुढे कधीही आम्हाला फोन करण्याचा प्रयत्न करू नका, असं म्हणत तिने फोन ठेवून दिला. हे ऐकताच संगीता आणखीनच अस्वस्थ झाली. पहिल्या सुनेसोबत देखील असंच घडलं होतं. अरविंदने सांगितलं होतं की ती जवळजवळ 6-7 महिने मानसिक धक्क्यात होती. संगीताच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, माझ्या मुलामध्ये अशी कोणती कमतरता आहे ज्यामुळे त्याची बायको त्याला पाहून घाबरते. अरविंदबद्दल बोलायचं झालं तर तो अत्यंत शांत आणि साधा मुलगा होता. लहानपणापासूनच तो कमी बोलायचा, पण त्याच्या वागण्यात कधीही काही विचित्र दिसलं नव्हतं. तो संगीताचा पहिला मुलगा असल्यामुळे त्यांनी त्याला खूप प्रेमाने वाढवलं होतं. पण या प्रेमामुळे तो कधी बिघडला नव्हता. हो, त्याला स्वतःच्या देखणेपणाचा मात्र थोडासा अभिमान होता. तो नेहमी म्हणायचा, माझ्या स्मार्टनेस समोर कुणीच टिकणार नाही. त्याला चांगले कपडे घालण्याची, ब्रँडेड वस्तू वापरण्याची आवड होती. अभ्यासात देखील तो हुशार होता. वेळेवर त्याला चांगली नोकरी मिळाली होती. तो आपल्या धाकटी बहीण श्रुतीवर खूप प्रेम करायचा. तिला रोज कॉलेजला सोडणं, परत आणणं, घर खर्चासाठी आईला पैसे देणं, हे सगळं तो नियमित करत होता. आजवर त्याने आईसोबत कधीही मोठ्या आवाजात बोललं नव्हतं. त्याचे फारसे मित्रही नव्हते. ना कोणती वाईट संगत होती, ना दारू होती, ना सिगारेट होतं, ना कोणतं व्यसन होतं. त्याचा फक्त एक जिवलग मित्र होता जो परदेशात राहत होता. दोघांचं अधूनमधून फोनवर बोलणं व्हायचं. कधीकधी अरविंद आपल्या मित्राचं आईसोबत देखील बोलणं करून द्यायचा. मस्करीत तर तो आईला म्हणायचा, आई, श्रुतीचं लग्न याच्यासोबत करू, खूप चांगला मुलगा आहे.
सगळं काही अगदी सामान्य होतं, पण तरीही 2-2 लग्नांमध्ये घडलेली घटना काही सामान्य नव्हती. अखेर अरविंद आपल्या बायकोसोबत असं काय करत होता की प्रत्येक नवीन नवरी पहिल्याच रात्री त्याला सोडून पळून जात होती? हा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गूढ बनत चालला होता. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. काळ जसा जसा पुढे जात होता तसा तसा अरविंद देखील पुन्हा थोडाफार पूर्वीसारखा सामान्य वागू लागला होता. घरात तो पुन्हा आईसोबत आणि बहिणीसोबत थोडंफार बोलू लागला होता. पण आई संगीताच्या मनातील प्रश्न अजून देखील तसाच होता. एके दिवशी त्यांनी मनाशी ठरवलं, अरविंदचं अजून एक लग्न करायचं. पण यावेळी त्यामागचं कारण वेगळं होतं. त्यांना अशी मुलगी शोधायची होती जी पहिल्या रात्री काय घडतं हे त्यांना सांगू शकेल. अरविंदच्या दोन्ही बायकोंनी त्याला घटस्फोट दिला होता, पण आता संगीता कोणाचं देखील आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नव्हती. ती स्वतः एका मुलीची आई होती, त्यामुळे घटस्फोटाचा शिक्का एका मुलीच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम करतो हे तिला चांगलं माहीत होतं. बराच विचार केल्यानंतर तिने एक निर्णय घेतला. त्यावेळी त्या अरविंदचं लग्न एखाद्या घटस्फोटित किंवा विधवा स्त्रीसोबत ती करणार होती. काही दिवसांनी तिला तशी एक मुलगी मिळाली. ती वयाने लहान होती, पण फार सुंदर नव्हती. साधी, स्वज्वळ, बारीक अंगकाठीची आणि शांत स्वभावाची ती मुलगी होती. संगीताच्या मुलीच्या घरच्यांना खरं सगळं सांगितलं नाही. त्या फक्त एवढ्याच म्हणाल्या, माझ्या मुलाचं आधी एक लग्न झालं होतं, काही कारणामुळे त्याची बायको त्याला सोडून गेली. संपूर्ण सत्य सांगण्याची तिची हिंमत झाली नाही. मुलीच्या घरच्यांनी देखील फार चौकशी केली नाही आणि लग्नासाठी होकार दिला. जेव्हा अरविंदला त्या मुलीचा फोटो दाखवला गेला तेव्हा त्याने सरळ नकार दिला. तो म्हणाला, मला या मुलीसोबत लग्न करायचं नाही. दिसायला अगदी साधी आहे, मला ती आवडली नाही. हे ऐकताच संगीता संतापली. ती रागाने म्हणाली, गप्प बस. तुझ्या वागण्यामुळे तर तुझं पुन्हा लग्न व्हायलाच नको होतं. हे बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळव्या आवाजात म्हणाली, मी आई आहे रे तुझी. आयुष्यभर तुला एकटं कसं पाहू? मी कायम तुझ्यासोबत राहणार नाही. माझ्यानंतर तुझी काळजी घेणारं कुणीतरी हवं ना. आईच्या डोळ्यातले अश्रू पाहून अरविंद शांत झाला. त्याने काही न बोलता लग्नासाठी होकार दिला आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. संगीताच्या मनात मात्र एक गोष्ट सतत टोचत होती. अरविंद काहीतरी लपवत होता. तो त्याच्या नजरेला नजर देत नव्हता. पण यावेळी संगीता ठरून बसली होती, सत्य काही देखील असो ते शोधूनच काढायचं. तिने आधीच एक प्लॅन तयार केला होता. यावेळी ती नव्या सुनेला विश्वासात घेणार होती. मात्र आधीच्या 2 बायकोंबद्दल ती काही सांगणार नव्हती. ती फक्त एवढं सांगणार होती, जर काही विचित्र घडलं तर सकाळी मला सगळं सांग. यावेळी लग्न देखील अगदी साधेपणाने करण्यात आलं होतं. कसलाही मोठा थाटमाट नव्हता. शांतपणे लग्न पार पडलं. त्या मुलीचं नाव होतं रश्मी. रश्मी ही स्वभावाने अतिशय गोड आणि समजूतदार होती. हे लग्न होऊ नये असं श्रुतीने आईला अनेकदा सांगितलं होतं. ती म्हणत होती, आई राहू दे ना दादाचं लग्न, पुन्हा लग्न नको करू. पण संगीता तिला समजावत म्हणाली, बाळा, कदाचित तुझ्या भावाला काही मानसिक समस्या असेल. ती समजून घेणं आणि त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. अखेर लग्न झालं. यावेळी फार कमी पाहुणे बोलावले होते. फक्त काही जवळचे ओळखीचे लोक आणि संगीताच्या काही मैत्रिणी उपस्थित होत्या. रात्री संगीता स्वतः रश्मीला अरविंदच्या खोलीत घेऊन गेली. तिला पलंगावर बसवलं. तिचा हात आपल्या हातात घेत ती प्रेमाने म्हणाली, रश्मी बाळा, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. नीट लक्ष देऊन ऐक. रश्मी आश्चर्याने आपल्या होणाऱ्या सासूकडे पाहू लागली. तिला काही समजत नव्हतं. संगीता पुढे म्हणाली, अरविंद या लग्नासाठी तयार नव्हता. खूप समजावून मी त्याला होकार द्यायला लावला आहे. कदाचित तो काही विचित्र वागेल. कदाचित तुला घाबरवायचा प्रयत्न करेल, जेणेकरून तू त्याला सोडून जाशील. पण तू मात्र अजिबात घाबरू नको. जे काही होईल ते सकाळी मला येऊन सांग. त्याच्या धमक्यांना घाबरायचं नाही आणि त्याच्या बोलण्यावर विश्वास देखील ठेवायचा नाही. रश्मीने शांतपणे मान हलवली. संगीताला थोडा दिलासा मिळाला. ती रश्मीला आराम करायला सांगून खोलीबाहेर गेली.
मात्र ती स्वतः खोलीत गेली नाही. ती हॉलमधल्या सोफ्यावरच बसून राहिली. तिने श्रुतीला तिच्या खोलीत झोपायला पाठवलं. झोपायला जाताना श्रुती पुन्हा म्हणाली, आई तू जे करत आहे ते खूप चुकीचं करत आहे. प्रत्येक समस्येचं उत्तर लग्न नसतं. तू पुन्हा एका मुलीच्या आयुष्यासोबत खेळत आहे. इतकं बोलून मुलगी श्रुती निघून गेली. संगीता मात्र सोफ्यावर पडून देवाची प्रार्थना करत होती. तिच्या मनात एकच प्रार्थना होती, देवा आजची रात्र सुखरूप पार पडू दे. संपूर्ण घरात भीषण शांतता होती. जणू एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची ती शांतता होती. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक तिच्या कानात हातोड्याप्रमाणे घणाघाती आवाज करत होती. आणि मग अचानक ज्याची तिला भीती होती ते पुन्हा एकदा घडलं. अचानक रश्मीच्या भीतीने भरलेल्या किंकाळ्या संपूर्ण घरात घुमल्या. ती जीवाच्या अंकाताने खोलीतून बाहेर धावत आली. तिची अवस्था एखाद्या वेड्यासारखी झाली होती. ती सरळ घराबाहेर पळण्याचा प्रयत्न करत होती. संगीता आधीपासूनच जागी होती. तिने धावत जाऊन कसाबसा रश्मीचा हात पकडला आणि तिला थांबवलं. रश्मी एवढी घाबरली होती की तिच्या तोंडून एक शब्द देखील बाहेर पडत नव्हता. तिचं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं. बराच वेळ तिला शांत करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती थोडी सावरली. तिनं धापा टाकत सासू संगीताकडे पाहिलं आणि ती म्हणाली, आई सर्वप्रथम तुमच्या मुलाची वैद्यकीय तपासणी करायला हवी होती. ती केली असती तर आज ना तुमच्यावर ही वेळ आली असती ना माझ्यावर. एवढं बोलून ती पुन्हा रडू लागली. रश्मी खूप समजूतदार मुलगी होती. तिच्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता. तिच्या मनात हे लग्न टिकवण्याची इच्छा होती, पण त्या रात्रीनंतर तिनेही हा संसार पुढे चालवायला नकार दिला. दुसऱ्या दिवशी तिच्या माहेरून फोन आला. तिच्या वडिलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, तुमच्या मुलाला सांगा आमच्या मुलीला शांततेने घटस्फोट द्या, नाहीतर आम्हाला न्यायालयाची मदत घ्यावी लागेल. फोन हातात धरून संगीता सोफ्यावर बसली. तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. याचा अर्थ आता अरविंदला कोणतीही मुलगी स्वीकारायला तयार नव्हती. पहिल्या 2 सुना श्रीमंत घरातील सुंदर आणि शिकलेल्या होत्या, पण रश्मी बिचारी विधवा होती, गरीब घरातील होती आणि दिसायला देखील साधी होती. तिला तर संगीताने आधी देखील सावध केलं होतं, तरी सुद्धा तीही त्या घरात एक रात्र सुद्धा राहू शकली नव्हती. संगीताच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता, अखेर माझ्या मुलामध्ये अशी कोणती कमतरता आहे? आणखी एक गोष्ट तिला सतत विचारात पाडत होती. प्रत्येक वेळी मुलीचे आईवडील लग्नात दिलेले सर्व दागिने दुसऱ्या दिवशी परत करून जात होते. संगीताने कधीच हुंड्याची मागणी केली नव्हती. मग इतका देखणा, शिकलेला आणि श्रीमंत मुलगा असून देखील प्रत्येक मुलगी त्याला सोडून का जात होती? हा प्रश्न तिला वेड लावत होता. ती अनेकदा अरविंदसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या विषयावर बोलायला सुरुवात होताच तो उठून बाहेर निघून जायचा. आईला बोलण्याची तो संधी देत नव्हता. शेवटी संगीताने ठरवलं, आता त्या आपल्या मुलावर बारीक लक्ष ठेवतील. त्याच्या प्रत्येक हालचालीकडे ती लक्ष देऊ लागली. कदाचित त्याच्या वागण्यातून एखादा धागा मिळेल आणि सत्य समोर येईल अशी तिला आशा होती. पण अनेक दिवस निरीक्षण करून देखील तिला काही देखील संशयास्पद दिसलं नाही. अरविंद अगदी इतर सामान्य मुलासारखा वागत होता. ना त्याच्या बोलण्यात काही विचित्र होतं, ना चालण्यात, ना वागण्यात. सगळं अगदी नेहमीसारखं होतं. संगीताला काही सुचनासं झालं. एक दिवस ती पूर्णपणे वैतागली. तिने थेट अरविंदच्या परदेशात राहणाऱ्या जिवलग मित्राला फोन लावला. फोन उचलताच त्या म्हणाल्या, नितीन, तू अरविंदचा सर्वात जवळचा मित्र आहे. तो तुझ्यासोबत मनातील सगळ्या गोष्टी बोलत असेल. मला सांग, त्याच्याबद्दल जे तुला काही माहिती असेल ते सगळं मला सांग. पण नितीनचं उत्तर ऐकून ती अधिकच आश्चर्यचकित झाली. तो म्हणाला, काकू, अरविंदने मला कधीच अशा वैयक्तिक गोष्टी सांगितल्या नाही. त्याने मला त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे कधी देखील सांगितलं नाही. हे ऐकून संगीता अवाक झाली. त्याच्याशी अरविंद तासनतास बोलायचा, त्याला सुद्धा त्याने काही सांगितलं नव्हतं. इतकंच नाही, त्याने आपला जिवलग मित्राला देखील हे सांगितलं नव्हतं की त्याची 3 लग्न झाली आहे आणि त्याच्या 3 बायका त्याला सोडून गेल्या आहे. ही गोष्ट संगीताला फारच विचित्र वाटली.
कदाचित मित्रासमोर स्वतःची बदनामी होऊ नये म्हणून त्याने हे सगळं लपवलेलं असावं, कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री सलग 3 बायका घर सोडून जाणं ही कोणत्याही पुरुषासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होती. 6 महिने असे निघून गेले. घरातील वातावरण पुन्हा शांत झालं, पण संगीताच्या मनातलं वादळ अजूनही शमलं नव्हतं. ती अजूनही एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत होती. अखेर सुहाग रात्री अरविंद असं काय करतो ज्यामुळे प्रत्येक नवीन नवरी जीवाच्या भीतीने पळून जाते. 6 महिने असे निघून गेले. घरातलं वातावरण पुन्हा एकदा पूर्वीसारखं शांत झालं, पण संगीता हिच्या मनातलं वादळ काही शांत होण्याचं नाव घेत नव्हतं. तिला अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. अरविंदच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे? अखेर तिने पुन्हा एकदा त्याच्या लग्नाचा विचार केला. मात्र यावेळी तिने मनाशी एक पक्का निर्धार केला होता. यावेळी सत्य काहीही करून समोर आणायचं होतं. यावेळी त्यांनी अशी मुलगी शोधली जिच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब होती. तिचे 2 लहान भाऊ होते आणि संपूर्ण कुटुंब तिच्यावरच अवलंबून होतं. संगीताने त्या मुलीला एकटीला भेटून सर्व परिस्थिती सांगितली. ती म्हणाली, बाळा, माझ्या मुलाबद्दल एक विचित्र गोष्ट आहे. त्याची आधीच 3 लग्न झाली आहे, पण प्रत्येक वेळी पहिल्याच रात्री त्याच्या 3 बायका त्याला सोडून गेल्या. मला आजपर्यंत खरं कारण समजलं नाही. ती मुलगी हे ऐकून घाबरली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. पण संगीता पुढे म्हणाली, तुझ्या 2 भावांचं शिक्षण आणि त्यांचा संपूर्ण खर्च मी उचलणार आहे. लग्नाचाही सर्व खर्च मीच करणार आहे. मुलगी बराच वेळ शांत बसून विचार करत राहिली. तिने ही गोष्ट तिच्या आईवडिलांना देखील सांगितली. थोड्या वेळाने ती हळू आवाजात म्हणाली, माझ्या थोड्याशा त्यागामुळे जर माझ्या भावांचं भविष्य घडणार असेल तर मी हे लग्न करायला तयार आहे. जे काही होईल ते मी सहन करेल. आयुष्यात तडजोड तर बहुतेक वेळा स्त्रीलाच करावी लागते. त्या मुलीचं नाव होतं सुमन. सुमन ही गरीब घरातील होती, पण तिच्या बोलण्यामध्ये संस्कार होते. ती अतिशय समजूतदार, शांत स्वभावाची होती. शिवाय ती खूप सुंदर होती. सुमनला पाहून संगीता हिच्या मनामध्ये आशेचा एक नवा किरण निर्माण झाला. ती मनोमन म्हणाली, जर ही मुलगी माझ्या घरात टिकली तर माझ्या मुलाचं आयुष्य खरंच सावरू शकेल. यावेळी लग्न अगदी साधेपणात मंदिरात करण्यात आलं. कोणताही मोठा गाजावाजा नव्हता. सगळं सुरळीत पार पडलं होतं. रात्र झाली. संगीताच्या मनात पुन्हा भीतीचं वादळ सुरू झालं. पण यावेळी एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. संपूर्ण रात्र शांततेत गेली. ना कोणती किंकाळी, ना कोणता गोंधळ. पहाट झाली. सूर्य उगवला. संगीताच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी हलकसं समाधान उमटलं. त्या आनंदाने ती मुलगा अरविंदच्या खोलीचं दार ठोठावायला गेली, पण आतून कोणता देखील प्रतिसाद आला नाही. त्यांनी पुन्हा दार वाजवलं तरी देखील शांतता. आता मात्र तिच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली. तिने दुसरी चावी आणली आणि दार उघडलं. दार उघडताच समोरचं दृश्य पाहून तिच्या तोंडून मोठी किंकाळी बाहेर पडली. तिची 4थी सून सुमन बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडली होती आणि अरविंद मात्र खोलीमध्ये कुठे दिसत नव्हता. काही क्षणांनी तो बाथरूममधून बाहेर आला. संगीताने घाईघाईने डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरने सुमनची तपासणी केली. काही वेळानंतर ते म्हणाले, घाबरण्याचं कारण नाही. या मुलीला कोणती देखील शारीरिक दुखापत झाली नाही. ती फक्त प्रचंड भीतीमुळे बेशुद्ध झाली आहे. हे ऐकून संगीताने सुटकेचा निश्वास सोडला. डॉक्टरांनी काही औषधं दिली आणि डॉक्टर निघून गेले. जाता जाता ते म्हणाले, काही वेळात तिला शुद्ध येईल. अरविंद देखील तयार होऊन ऑफिसला निघून गेला. तो जाताना संगीता सुमनजवळ बसून राहिला. थोड्या वेळाने सुमनला शुद्ध आली. शुद्धीवर येताच ती घाबरून उठली. ती सरळ दाराकडे धावू लागली. ती रडत रडत म्हणत होती, मला इथं राहायचं नाही. मला माझ्या आईवडिलांकडे जायचंय. संगीताने तिला थांबवलं. ती म्हणाली, सुमन, असं करू नको. मी आधीच तुला सगळं सांगितलं होतं. तू मला मदत करायचं वचन देखील दिलं होतं. पण सुमन काही देखील ऐकायला तयार नव्हती. ती रडत म्हणाली, आंटी, मला माफ करा. मी इथे 1 मिनिट देखील राहू शकत नाही. तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या आईवडिलांना काही सांगणार नाही. सगळं मी स्वतः सांभाळेल. पण कृपा करून मला इथे थांबायला सांगू नका. संगीताने तिचे दोन्ही हात हातात घेतले. तिच्या डोळ्यात अश्रू होते.
ती विनवणीच्या स्वरात म्हणाली, सुमन, निदान एवढं तरी सांग, काल रात्री नेमकं काय घडलं? मला सत्य जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला वचन दिलं होतं. हे ऐकताच सुमनच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ती भीतीने थरथर कापू लागली. काही क्षणांनी तिने हळू आवाजात म्हटलं, आंटी, मी अरविंदबद्दल तुम्हाला काही सांगू शकत नाही. जर मी तुम्हाला काही सांगितलं तर तो मला जिवंत ठेवणार नाही. माझ्या जीवाची मला भीती नाही, पण तो माझ्या 2 लहान भावांना मारून टाकेल. कृपा करून मला जाऊ द्या. सुमनच्या डोळ्यातली भीती खरी होती. ती भीती पाहून संगीता देखील निशब्द झाली. तिच्या हातातून सुमनचा हात अलगट सुटला आणि सुमन पुन्हा एकदा ते घर कायमचं सोडून निघून गेली. सुमन निघून गेल्यानंतर संगीता बराच वेळ तिथे उभी राहिली. तिच्या डोळ्यासमोर फक्त एकच प्रश्न फिरत होता, अरविंदच्या आयुष्यात नेमकं काय चाललं आहे? तिला पूर्ण खात्री होती की सुमन काहीतरी मोठं सत्य लपवत आहे, पण ती इतकी घाबरलेली होती की काही देखील सांगायला तयार नव्हती. काही दिवस गेले. सुमनच्या आईवडिलांकडून ना कोणता फोन आला, ना घटस्फोटाबद्दल काही चर्चा झाली. याचा अर्थ सुमनने आपल्या आईवडिलांना काही सांगितलं नव्हतं. ती अजून देखील कायदेशीररित्या अरविंदची बायको होती. पण संगीता आता स्तब्ध बसणारी नव्हती. तिने मनाशी ठरवलं, आता मी अरविंदची मेडिकल तपासणी करूनच घेणार. तिला माहीत होतं, शुद्धीत असताना अरविंद कधीच तयार होणार नाही. म्हणून एका रात्री तिने त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. जेवण झाल्यानंतर काही वेळातच अरविंद गाढ झोपला. त्याचवेळी संगीता त्याच्या ओळखीच्या डॉक्टरांना घरी घेऊन आली. डॉक्टरांनी झोपलेल्या अरविंदचे काही आवश्यक नमुने घेतले. निघताना ते म्हणाले, रिपोर्ट आल्यावर मी तुम्हाला कळवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांचा फोन आला. संगीताने घाईघाईने फोन उचलला. डॉक्टर म्हणाले, काळजी करण्यासारखं काही देखील नाही. अरविंद आता पूर्णपणे निरोगी आहे. त्याच्या सर्व मेडिकल चाचण्या अगदी नॉर्मल आल्या आहे. हे ऐकून आई संगीता पूर्णपणे हादरली. जर अरविंद शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे नॉर्मल असेल तर मग त्याला 4 बायका त्याला पाहून एवढ्या का घाबरत होत्या? हा प्रश्न आता आईला अक्षरशः वेड लावत होता. बराच विचार केल्यानंतर तिने एक निर्णय घेतला. तिने थेट सुमनच्या घरी जाण्याचं ठरवलं. ती अचानक तिच्या 4थ्या सुनेच्या घरी पोहोचली. सुमनच्या आईवडिलांनी तिचं खूप आदराने स्वागत केलं, कारण त्यांना अजूनही खरं काय घडलं होतं याची काही कल्पना नव्हती. त्यांना वाटलं, सासू संगीता आपल्या सुनेला परत घेऊन जाण्यासाठी आली आहे. पण संगीताला पाहताच सुमनच्या चेहऱ्यावर भीती पसरली. ती लगेच उठली आणि आपल्या खोलीत जाऊन बसली. संगीता देखील तिच्या मागोमाग खोलीत गेली. तिला पाहताच सुमन घाबरून म्हणाली, आंटी, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे ना, मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. मग तुम्ही मला नेण्यासाठी का आलाय? संगीताने तिच्याजवळ जाऊन प्रेमाने तिचा हात हातात घेतला. ती शांतपणे म्हणाली, सुमन, माझी शेवटची आशा आता फक्त तूच आहे. माझ्या मुलामध्ये अशी कोणती कमतरता आहे हे आता फक्त तूच सांगू शकते. हे बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने दोन्ही हात जोडले. हे खातबल आईची विनंती समजून मला मदत कर. हे पाहून सुमनच्या डोळ्यात देखील पाणी आलं. तिने घाईघाईने संगीताचे हात खाली केले. ती म्हणाली, आंटी, कृपा करून माझ्या समोर असे हात जोडू नका. मी खरंच खूप मजबूर आहे. पण ती सत्य सांगायला तयार नव्हती. तेव्हा संगीता काही क्षण विचारात पडली. मग ती म्हणाली, ठीक आहे, तुला काही बोलायचं नसेल तर बोलू नको, पण मला स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहू दे. सुमन गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. संगीता पुढे म्हणाली, फक्त आजची एक रात्र माझ्या घरी चल. तू पुन्हा अरविंदच्या खोलीत थांब. मी स्वतः त्या खोलीत लपून बसेल. जे काही घडेल ते मी स्वतः पाहिल. हे ऐकताच सुमन घाबरली. नाही नाही आंटी, मी तिथे परत जाणार नाही. ती पुन्हा नकार देत होती. पण संगीता तिला शांतपणे समजावत राहिली. मी तुझ्यासोबत त्याच खोलीत असेल. तुला काही देखील होऊ देणार नाही. मी प्रत्यक्षाने तुझ्यावर लक्ष ठेवलेले असेल. बराच वेळ समजवल्यानंतर अखेर सुमन तयार झाली. संगीता तिला पुन्हा आपल्या घरी घेऊन आली. सुमनच्या आईवडिलांनी आनंदाने मुलीला सासरी पाठवलं, कारण त्यांना अजूनही खरं कारण माहीत नव्हतं. त्या रात्री पुन्हा एकदा सुमनला नववधूप्रमाणे सजवण्यात आलं. तिला अरविंदच्या खोलीत नेऊन बसवलं गेलं. दुसरीकडे संगीता आधीच अरविंदला फोन करून सांगितलं होतं, बाळा, सुमन परत घरी आली. तो आज ऑफिसमधून लवकर ये.
तसं त्यांनी तिला आणखी एक गोष्ट सांगितली. आज मी घरी नसणार, तुझ्या मावशीची तब्येत बिघडली आहे, मी तिच्याकडे जात आहे आणि आजची रात्र तिथेच थांबेल. फोनवर अरविंदने फक्त ठीक आहे एवढंच उत्तर दिलं आणि फोन ठेवला. पण प्रत्यक्षात संगीता कुठेही गेली नव्हती. ती आधीच अरविंदच्या खोलीत जाऊन एका कपाटामागे लपून बसली होती. आज तिला कोणत्याही परिस्थितीत सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं. थोड्याच वेळात खोलीचं दार उघडलं आणि अरविंद आतमध्ये आला. काही वेळातच खोलीचं दार हळूच उघडलं आणि अरविंद आतमध्ये आला होता. त्याने एकदा सजलेल्या नववधूप्रमाणे बसलेल्या सुमनकडे पाहिलं, पण तिच्यासोबत एक शब्दही न बोलता तो सरळ बाथरूममध्ये गेला. सुमन भीतीने गारठून बसली होती. तिच्या मनात इतकी भीती होती की कोणत्याही क्षणी ती उठून पळून जाईल असं वाटत होतं. कपाटामागे लपलेल्या संगीता हिने श्वास रोखून धरला. आता पुढे काय होणार याची ती वाट पाहत होती. अचानक बाथरूममधून एका स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकताच सुमन घाबरून पलंगावरून खाली उतरली. तिचं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं. संगीता देखील अवाक झाली. आत तर अरविंद गेला होता, मग बाथरूममध्ये बाईचा आवाज कसा? तिच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. काही क्षणांनी बाथरूमचं दार उघडलं आणि जे दृश्य तिच्या डोळ्यासमोर आलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. समोर उभा असलेला माणूस अरविंद होता, पण त्याचं रूप पूर्णपणे बदललं होतं. त्याने स्त्रियांसारखे ब्लाऊज साडी घातली होती. चेहऱ्यावर अतिशय भयानक मेकअप केला होता. डोळ्यात लालसरपणा होता. केसाची स्टाईल देखील स्त्रीसारखी केली होती. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो स्त्रीच्या आवाजात बोलत होता. तो सुमनकडे बोट दाखवत म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ना, माझ्या आयुष्यात पुन्हा कधी येऊ नको, पण तू माझं ऐकलं नाही. आता तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार असशील. हे बोलून तो मोठ्याने अतिशय भयानक पद्धतीने हसू लागला. हळूहळू तो सुमनच्या दिशेने चालू लागला. सुमन भीतीने किंचाळली आणि धावत जाऊन कपाटामागून बाहेर आलेल्या संगीताला बिलगली. आता संगीता स्वतःही बाहेर आली. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, अरविंद तुला काय झालंय? तू शुद्धीत तर आहे ना? पण अरविंदने तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. त्याने जोरात संगीताला ढकलून दिलं. ती खाली पडता पडता कशीबशी वाचली. अरविंद मोठ्याने ओरडला, कोण अरविंद? माझं नाव परमिला आहे, मला अरविंद म्हणू नको. संधी मिळताच सुमन खोलीतून बाहेर पाहिली. संगीता देखील पळत पळत बाहेर आली. त्याने लगेच बाहेरून खोलीचा दरवाजा बंद करून कडी लावली. आतून अजूनही अरविंदच्या भयानक हसण्याचा आवाज येत होता. त्या आवाजाने संपूर्ण घर हादरलं होतं. सुमन भीतीने रडत होती. ती रडत रडत संगीताला म्हणाली, आई मला मरायचं नाही, अरविंद मला जिवंत ठेवणार नाही. त्याने मला आधी देखील धमकी दिली होती. मी कोणाला काही सांगितलं तर तो मला मारून टाकेल. इतकंच नाही तर तो माझ्या 2 भावांना देखील जिवंत सोडणार नाही. कृपा करून आम्हाला वाचवा. संगीता देखील पूर्णपणे हादरली होती. तिने कसंबसं स्वतःला सावरलं. तिने सुमनला मिठी मारली आणि म्हणाली, घाबरू नको, आता मी सगळं सांभाळेल. त्या रात्री दोघींनाही डोळ्याला डोळा लागला नाही. पहाट होताच संगीता हिच्या मनात एकच विचार आला, कदाचित माझ्या मुलावर एखाद्या वाईट शक्तीचा किंवा भूताचा प्रभाव असेल. तिने सुमनला आपल्या खोलीत झोपायला पाठवलं. सकाळी 8 वाजता त्याने आपल्या फॅमिली डॉक्टरला घरी बोलवलं. डॉक्टर आल्यावर संगीताने रात्री घडलेली प्रत्येक गोष्ट सविस्तरपणे सांगितली. शेवटी ती म्हणाली, डॉक्टर मला वाटतं माझ्या मुलावर कोणत्या तरी भूताचा किंवा आत्म्याचा प्रभाव आहे. डॉक्टर शांतपणे सगळं ऐकत होते. मग ते हसत म्हणाले, मला असं अजिबात वाटत नाही. माझ्या मते अरविंदवर कोणत्याही भूताचा प्रभाव नाही. तो एका गंभीर मानसिक आजाराने त्रस्त आहे. अशा रुग्णांवर कधीकधी एखादी कथा, कादंबरी किंवा चित्रपटातील पात्राचा इतका प्रभाव पडतो की ते स्वतःलाच त्या पात्रासारखे समजू लागतात. ते त्याच पात्रासारखे बोलतात, वागतात आणि त्याच्यासारखं आयुष्य जगू लागतात. पण तुम्ही घाबरू नका, या आजारावर उपचार आहेत. औषध, समुपदेश आणि घरच्यांचं प्रेम मिळालं तर असा रुग्ण बरोबर होऊ शकतात. डॉक्टरांच्या बोलण्याने संगीता हिच्या मनामध्ये आशेचा एक किरण निर्माण झाला. पण अजूनही एक प्रश्न अनुत्तरित होता. अरविंद नेमका कोणत्या पात्राच्या प्रभावाखाली जगत होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या स्वतःच्या खोलीत लपलं होतं. डॉक्टर संगीता यांना धीर देऊन निघून गेले.
थोड्याच वेळात सुमनला देखील जाग आली. आता ती कालच्या तुलनेत थोडी शांत दिसत होती. संगीताने तिच्यासाठी नाश्ता आणला. दोघी शांतपणे बसून नाश्ता करत होत्या. तेवढ्यात सुमन हळू आवाजात म्हणाली, मला वाटतं आता मी माझ्या घरी परत जावं. संगीताने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, सुमन बाळा, सर्वात आधी एक गोष्ट ऐक. आत्तापासून मला आंटी नाही म्हणायचं, आई म्हणायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेच आता तुझं घर आहे. सुमन आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. ती म्हणाली, आई, काल रात्री जे काही घडलं ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. तरीही तुम्ही मला इथेच राहायला सांगत आहात. संगीता हसली. ती म्हणाली, हो, कारण आज सकाळीच माझी डॉक्टरांसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की अरविंद पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याला फक्त आपल्या माणसांच्या प्रेमाची, आधाराची आणि योग्य उपचाराची गरज आहे. माझा मुलगा मनाने खूप चांगला आहे. तो एक दिवस नक्कीच पूर्वीसारखा होईल आणि त्या दिवशी तो तुला खूप आनंदात ठेवेल. बराच वेळ समजावून सांगितल्यानंतर आणि स्वतःच्या आईवडिलांची परिस्थिती आठवून अखेर सुमन तयार झाली. ती हलकसं हसली. संगीता म्हणाल्या, चल आता एकदा तरी मला आई म्हणून हाक मार. सुमनच्या ओठांवर मंद हसू उमटलं. ती म्हणाली, आई. हे शब्द ऐकताच संगीता हिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला वाटलं आता तिच्या मुलाचं आयुष्य नक्कीच बदलणार. सकाळचे साधारण 10 वाजले असतील. अचानक अरविंदच्या खोलीच्या दरवाजावर ठोका पडला. संगीताचं हृदय पुन्हा जोरात धडधडू लागलं. त्यांनी सुमनला त्याच्या खोलीत पाठवलं आणि स्वतः जाऊन दरवाजा उघडला. समोर अरविंद अगदी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी तयार उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर काल रात्री घडलेल्या प्रकाराचा कोणताही मागसूम नव्हता. तो नाराजीने म्हणाला, आई, माझ्या खोलीचा दरवाजा बाहेरून कुणीतरी बंद केला होता. आज ऑफिसला जायला मला किती उशीर झालाय. संगीताने स्वतःला सावरत अगदी शांतपणे उत्तर दिलं, मला माहीत नाही बाळा, कदाचित कुणीतरी चुकून बंद केला असेल. चल आधी नाश्ता करून घे. तिने मुद्दाम काल रात्रीचा विषय काढला नाही. अरविंद शांतपणे नाश्ता केला आणि ऑफिसला निघून गेला. तो घराबाहेर पडताच संगीता आणि सुमन सरळ त्याच्या खोलीत गेल्या. आज त्या खोलीची नीट तपासणी त्यांना करायची होती, पण त्यांना फार शोधाशोध करावी लागली नाही. बेडजवळ काही पुस्तकांचा गठ्ठा ठेवला होता. संगीताने एक पुस्तक उघडलं. सुमनही तिच्या शेजारी उभी होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती सगळी पुस्तकं एकाच कादंबरीच्या वेगवेगळ्या प्रती होत्या. त्या कादंबरीतील मुख्य पात्रांचं नाव होतं पर्मिला. कथेप्रमाणे पर्मिलाचं लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने पहिल्याच रात्री तिला घराबाहेर काढलं होतं. दुसऱ्या दिवशी त्या घरात नवीन नवरी आली होती. त्या धक्क्यामुळे पर्मिलाचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. ती हळूहळू मानसिक रुग्ण बनली. जेव्हा जेव्हा ती एखादी नववधू पाहायची तेव्हा तिचा संताप अनावर व्हायचा. ती त्या नववधूला मारण्यासाठी धावून जायची. शेवटी तिच्या सासरच्यांनी तिला वेडी घोषित करून माहेरी पाठवलं. पण तिच्या मनातून तो आघात कधीच गेला नाही. नववधू दिसली की पुन्हा ती त्याच मानसिक अवस्थेत जायची. संपूर्ण कादंबरी वाचल्यानंतर संगीता हिच्या लक्षात आलं, अरविंदने देखील स्वतःला त्या पर्मिला पात्रामध्ये पूर्णपणे झोकून दिलं होतं. म्हणून प्रत्येक लग्नाच्या पहिल्या रात्री तो स्वतःला पर्मिला समजू लागायचा. संगीताने ताबडतोब डॉक्टरांना फोन करून सगळी माहिती दिली. डॉक्टर म्हणाले, आता काळजी करण्याचं कारण नाही. ही पुस्तकं लगेच त्याच्या खोलीतून काढून टाका. मी काही औषधं देतो. हळूहळू त्याला समजावं लागेल की तो पर्मिला नाही, तो अरविंद आहे. योग्य उपचार, प्रेम आणि संयम ठेवला तर तो पूर्णपणे बरा होईल. त्यानंतर डॉक्टरांच्या औषधांनी, संगीताच्या काळजीने आणि सुमनच्या अथक प्रयत्नांनी अरविंदमध्ये हळूहळू बदल होऊ लागला. सुमन मुद्दाम त्याच्यासमोर साध्याच कपड्यात राहायची. ती कधीच नववधूसारखा साजा शृंगार करत नव्हती. हळूहळू अरविंदच्या स्वभावामध्ये मोठा बदल दिसू लागला. आता त्याच्या नजरेत भीती नव्हती, तर सुमनबद्दलचं प्रेम दिसू लागलं होतं. ती घरात कुठेही गेली तरी त्याची नजर नकळत तिचा पाठलाग करू लागली. उपचार सुरू होऊन जवळजवळ 3 महिने झाले. या 3 महिन्यात सुमनने ज्या संयमाने आणि प्रेमाने आपल्या सासूला साथ दिली त्यामुळे संगीता तिच्यावर मनोमन खुश झाली. तिला वाटू लागलं, खरंच मागच्या जन्मी काहीतरी चांगलं पुण्य केलं असावं, म्हणूनच सुमनसारखी सून तिच्या नशिबी आली होती. उपचार सुरू होऊन आता तब्बल 3 महिने उलटले होते. या काळात सुमनने ज्या संयमाने, प्रेमाने आणि समजुतीने अरविंदची काळजी घेतली होती
त्यामुळे संगीता तिच्यावर मनोमन खुश होती. तिला वाटत होतं मागच्या जन्मी काहीतरी चांगलं पुण्य केलं असावं, म्हणूनच तिला सुमनसारखी सून मिळाली. या 3 महिन्यात सुमन अजूनही संगीतासोबत त्याच्या खोलीत झोपत होती. पण त्या दिवशी संगीता यांनी मनाशी एक निर्णय घेतला. तिला आता पूर्ण विश्वास बसला होता की अरविंद पूर्णपणे बरा झालाय. ती सुमनजवळ गेली आणि प्रेमाने म्हणाली, सुमन बाळा, आता तुला एक शेवटचं पाऊल उचलावं लागेल. त्यानंतर तुझ्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद असेल. सुमन आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. संगीता पुढे म्हणाली, आज तू पुन्हा एकदा नववधूसारखी सजून अरविंदच्या खोलीत जा. हे ऐकताच सुमनच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती उमटली. पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. तिलाही आता अरविंदच्या बदललेल्या स्वभावावर विश्वास वाटू लागला होता. त्याच्या डोळ्यातील प्रेम तिने अनेकदा पाहिलं होतं. संगीता तिला धीर देत म्हणाली, घाबरायचं नाही, खोलीचं दार उघडं ठेव, मी दाराबाहेर उभी असेल. जर तुला क्षणभर देखील काही चुकीचं वाटलं तर लगेच बाहेर ये. संध्याकाळी अरविंद ऑफिसमधून येण्यापूर्वीच संगीताने सुमनला नववधूप्रमाणे सजवलं. अरविंदची खोली त्यांनी फुलांनी आणि दिव्याने छान सजवली. सगळं तयार झाल्यावर त्यांनी सुमनला अलगद खोलीत नेऊन पालंगावर बसवलं आणि स्वतः बाहेर आली. थोड्याच वेळात अरविंद आला. तो जेवायला बसला. जेवताना त्याची नजर सतत कोणाला तरी शोधत होती. संगीताला लगेच समजलं की तो सुमनला शोधत आहे, पण ती मुद्दाम काही बोलली नाही. तेवढ्यात श्रुती सहज म्हणाली, दादा, वहिनी तर तुमच्या. श्रुतीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच संगीता यांनी तिला नजरेने गप्प बसवलं. नंतर त्या हसत अरविंदला म्हणाल्या, आधी निवांत जेवून घे, मग तुझ्या खोलीत जा. तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर तिथेच मिळेल. अरविंद शांतपणे जेवण पूर्ण केलं आणि आपल्या खोलीकडे निघाला. त्याच्या मागोमाग संगीता देखील गेली, मात्र ती दाराबाहेरच थांबली. तिचं हृदय जोराजोराने धडधडत होतं. तिने देवाला मनोमन प्रार्थना केल्या, देवा, यावेळी सर्व काही सुरळीत होऊ दे. ती कान लावून आत काय सुरू आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करत होती. बराच वेळ कोणताच आवाज आला नाही. सगळीकडे शांतता होती. मात्र काही क्षणांनी त्या खोलीतून हलक्या आवाजात कुजबूज ऐकू यायला लागली. संगीता आणखी सावध झाली, पण लगेच तिच्या लक्षात आलं तो कोणताही भांडणाचा किंवा भीतीचा आवाज नव्हता. तो तर नवरा बायकोमधील प्रेमळ कुजबूज होती. हे ऐकताच संगीताच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. त्यांनी दोन्ही हात जोडले आणि मनोमन देवाचे आभार मानले. हळूच आपल्या खोलीत जाऊन त्या अनेक महिन्यानंतर प्रथमच निर्धास्तपणे झोपली. दुसऱ्या दिवशी तिला जाग यायला थोडा उशीर झाला. घाईघाईने ती उठली आणि स्वयंपाकघरात गेली. तिथे सुमन आधीपासूनच उभी होती. ती स्वयंपाक करत होती. सासूबाईला पाहताच तिच्या चेहऱ्यावर गोड लाजरी स्मित उमटलं. तिची खाली झुकलेली नजर आणि चेहऱ्यावरची लाजरी खुशी पाहून संगीता सर्व काही समजून गेली. त्यांनी प्रेमाने सुमनच्या कमळावर चुंबन घेतलं आणि विचारलं, अगं बाळा, एवढ्या सकाळी स्वयंपाकघरात काय करते? सुमन हसत म्हणाली, आई, अरविंदला कॉफी हवी होती, तीच बनवत आहे. हे ऐकून संगीता काही क्षण शांत उभी राहिली. मग ती हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर बसली. तिने डोळे मिटले. आज त्याच्या मनावरचं अनेक महिन्याचं ओझं कायमचं उतरलं होतं. तिचा मुलगा पुन्हा पूर्वीसारखा झाला होता. तिच्या सुनेच्या आयुष्यातील पुन्हा आनंद परतला होता. आता त्या घरात भीती नव्हती, संशय नव्हता, फक्त प्रेम, विश्वास आणि आनंद होता. संगीताने पुन्हा एकदा मनोमन देवाचा आभार मानलं आणि प्रार्थना केली. ती म्हणाली, देवा, माझ्या या छोट्याशा कुटुंबाला नेहमी सुखी ठेव. कोणाचीही वाईट नजर आमच्या संसारावर पडू देऊ नको. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.